पनीर भुर्जी बनवताना धाब्यासारखी चव अजिबात येत नाहीये. कधी कोरडी होते, कधी फिकी लागते. मग आज मी सांगणार आहे ढाब्यावाल्यांची एक सिक्रेट ट्रिक, जी वापरल्यावर तुमची पनीर भुर्जी इतकी टेस्टी बनेल की घरचे पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. गॅसवर आपण एक मोठी कढई किंवा जाड बुडाचं कुठलंही भांडं घ्यायचं आहे, ते गरम करायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि आता तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 2 चमचे आपल्याला बटर घालायचं आहे. बटर नसेल तर तुम्ही इथे तूपही वापरू शकतात. आता बटर आपण यासाठी घातलेलं आहे, धाबेवाले बटर आणि तेल एकत्र वापरतात. त्यामुळे काय होतं, भुर्जीला छान असा स्मोकी फ्लेवर येतो. आणि बटर नसेल तर तूप वापरा, हे नक्कीच. आता हे बघा, छान आपलं तेल आणि बटर जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालायचं आहे. जिरं आपलं छान तडतडलं की त्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. तो असा लांब आपल्याला त्याच्या स्लाइस करून घ्यायचा आहे, बारीक चिरायचा नाही आहे. धाब्यातील भुर्जीमध्ये कांदा हा बारीक कधीच नसतो, त्यामुळे तसाच आपल्याला लांब कापलेला कांदा इथे वापरायचा आहे. मध्यम आचेवरती आपल्याला हा जो कांदा आहे हा छान आपल्याला गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. जास्त ब्राऊन करू नका, थोडासा त्याला क्रंच राहिला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला तो करून घ्यायचा आहे. आता आपण घालूया मसालेदार असा फ्लेवर आणण्यासाठी. येथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. अर्धा इंच आलं, ते आपल्याला खिसलेलं आलं इथे वापरायचं आहे. आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत, त्या जाडसर असे आपण ठेचून घेतलं आहे. आणि हे सर्व साहित्य आपल्याला 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. त्यातील जो कच्चेपणा आहे तो आपल्याला छान काढून घ्यायचा आहे. आता बघा, छान आपलं आता धाब्याची सिक्रेट ट्रिक आता इथे आपण वापरत आहोत, ती म्हणजे 1 मोठा चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. धाब्यामध्ये पनीरच्या भाज्यांमध्ये थोडं बेसन घालतात, त्यामुळे काय होतं की चव येते, टेक्स्चर येतं आणि बाइंडिंग खूप छान मिळतं. त्यामुळे हे बेसन पीठ आपण घालायचं आहे. आणि बेसन पीठ आपल्याला 1 मिनटं छान आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत, म्हणजे छान मस्त याला फ्लेवर येईल आपल्या पनीर भुर्जीला. आता आपण यामध्ये घालणार, 1 मोठा आपण टमॅटो घेतलेला आहे, त्याला छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता तो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मीठसुद्धा तुम्ही घालू शकतात, पण मीठ शेवटी घालणार आहे. टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत छान मस्तपैकी याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत मसाले. तर सगळ्यात आधी आपण घालायचं आहे अर्धा टीस्पून हळद. त्यानंतर 1 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. धने जिरे पूड घालायचं आहे आपल्याला 2 चमचे, छोटे 2 चमचे आपण येथे धने जिरे पूड घालत आहोत. त्यानंतर आपल्याला घालायचा आहे किचन किंग मसाला, 1 चमचा आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे. किचन किंग मसाला नसेल तर त्या जागी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकतात. आता हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण शिमला मिरचीसुद्धा घालायची आहे, पण मी शिमला मिरची ही नंतर घालते, त्यामुळे तुम्ही या मसाल्यांसोबत शिमला मिरची घातली तरी काही हरकत नाही आहे. आता बघा, मस्त आपले मसाले परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालत आहोत कस्तुरी मेथी. याने काय होतं, एक सुंदर असा जादुई फ्लेवर आपल्या पनीर भुर्जीला येतो. त्यामुळे 1 आपल्याला छोटा चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे. आणि त्यानंतर आपण घालूया अर्धा कप येथे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं, जे मसाले आहेत ते जळत नाही आणि मस्तपैकी मसाले छान शिजले जातात. आणि आता यावरती आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवरच याला शिजून घ्यायचे आहेत. मसाले 2 मिनटं झालेले आहेत. बघा, मस्तपैकी आपला मसाले छान शिजलेले आहेत. यावरती तेलसुद्धा आपल्याला दिसत आहे. आता यामध्ये मी आता शिमला मिरची घालत आहेत. 1 लहान शिमला मिरची आपण बारीक चिरून घेतली. शिमला मिरचीमुळे काय होतं, भुर्जीला छान असा रंग पण येतो, चव येते आणि हलका असा क्रंच मिळतो. पण जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे शिमला मिरची, हे लक्षात ठेवा. मस्तपैकी आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये शिमला मिरची. आता आपण आपला मुख्य हिरो म्हणजे काय आहे, पनीर. आता आपण खिसलेलं इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आणि हे आपल्याला सर्व जे आपण परतून घेतलेले मसाले आहेत त्यामध्ये पनीर घालायचं आहे. आणि 2 मिनटं मध्यम आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजू नका, नाहीतर जी भुर्जी आहे ती कोरडी होण्याची शक्यता असते, खाताना ती एवढी छान लागत नाही. तुम्ही बघा. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला घालायचं आहे मीठ. मीठ घालायला विसरू नका. मिठाशिवाय आपल्या भाजीला चव नसते. हे बघा, मस्त मीठ घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायची भाजी. आणि जर तुमच्याकडे
जर दुधाची साय असेल तर तीसुद्धा 2 चमचे, तुम्ही मलई म्हणतात आपण त्याला, तर तीसुद्धा यामध्ये घाला. मस्त साय आणि भुर्जीचं एकदम असं रिच धाबा स्टाईल टेस्ट येते, तीसुद्धा घालायची. सर्व छान मिसळून 1 मिनटं शिजवायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी आपण त्यावरती घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही येथे घालू शकतात. आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी येथे कोथिंबीर घातलेली नाही आहे. आता 2 मिनटं झालेले आहेत. मस्त आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. आता गरमागरम पनीर भुर्जी सर्व करताना ती खायची कशासोबत, तर पावसोबत खाऊ शकतात, ब्रेडसोबत, कुलचा असेल तर कुलच्यासोबत, लच्छा पराठ्यासोबत, रोटी नान यासोबत तुम्ही खाऊ शकतात. एकदम ही धाबा स्टाईल पनीर भुर्जी करून बघा. घरातील सगळे बोट चाटत राहतील, पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर हर्षलाच रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी कुकिंग.